आज पाचोरा रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेसला थांबा देण्यात आला। यावेळी मोठ्या जल्लोषात मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वे गाडीचे स्वागत करण्यात आले। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी. पाटील यांनी सचखंडच्या थांब्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता। तसे गेल्या 4 वर्षाच्या कार्यकाळात पाचोरा, चाळीसगाव व जळगाव येथे 11 नवीन गाड्यांना थांबा देण्यात आला असून यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। लांब पल्ल्यांच्या गाड्यांद्वारे मतदारसंघातील जनतेला पुणे, मुंबई जाण्यासाठी आरक्षणाची कमतरता भासते। संघातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरच भुसावळहून दौंड मार्गे भुसावळ पुणे एक्सप्रेस व भुसावळ मुंबई या 2 एक्सप्रेस नव्याने सुरू होण्यासाठीची मंजुरी मिळाली असून आज दिनांक 21 रोजी सकाळी 8:45 आलेल्या सचखंड एक्सप्रेसचे पाचोरा स्थानकावर खासदार ए.टी. पाटील यांच्यासह ए.सी. एम.बी. कुमार यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत केले गेले। यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, शहर अध्यक्ष नंदू सोमवंशी, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, डी.एम. पाटील, बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, डॉक्टर संजीव पाटील, अमोल शिंदे, व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल जैन, दत्ता बोरसे, प्रदीप पाटील, नितीन पाटील, ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेचे दिलीप पाटील, अनिल चांदवानी आदी उपस्थित होते। हा सप्ताह म्हणजे आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हावासियांकरता एक सुवर्ण सप्ताह आहे। परवाच्या दिवशी आपण राजधानी एक्सप्रेस सुरू केली आणि त्या राजधानी एक्सप्रेसला जळगाव येथे त्या गाडीचं आपण स्वागत केलं। आपल्या उत्तर महाराष्ट्राकरता आणि जळगाव जिल्ह्याकरता खूप उत्तम अशी राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आणि त्याला जळगाव येथे थांबा मिळाला। आज रोजी बऱ्याच वर्षापासून आपल्या पाचोरा तालुकावासियांची, शहरवासियांची, सर्व समाज धर्माच्या सर्व लोकांकरता सचखंड एक्सप्रेस ही आवश्यक अशी गाडी होती आणि या गाडीच्या थांब्याकरता बऱ्याच वर्षापासून आपण प्रतीक्षेत होतो। या गाडीला आज रोजी आपण थांबा मंजूर केला आणि त्या गाडीचं स्वागतही केलेलं आहे। पाचोरावासियांकरता, मराठवाड्यात जाण्याकरता, या सिंधी बांधवांना असेल, आमच्या हुजूर साहेबला जाण्याकरता नांदेडपर्यंत गाडी ही आपल्या हुजूर साहेबला जाण्याकरता, नांदेड येथे जाण्याकरता सुद्धा या गाडीचा सर्वांना फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे सिंधी बांधवांना व्याज येथे दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाकरता जाण्याकरता आपण नेहमीच या गाडीला थांबा न होता तरीसुद्धा ती गाडी थांबत होतो, परंतु आता हा थांबा कायमस्वरूपी सचखंड एक्सप्रेस पाचोऱ्याकरता आपल्याला मंजूर झालेली आहे। या माध्यमातून पाचोरा स्टेशनावरचे बरेचसे कामांना आपण मार्गी लावलेले आहेत। पाचोरा स्टेशनचं शेड असेल, पाचोरा स्टेशनावरती लिफ्टची सुविधा असेल, पाचोरा स्टेशनावरती पिण्याच्या पाण्याची बैठक व्यवस्था या संदर्भातल्या सर्व बाबी मंजूर झालेल्या आहेत। लवकरात लवकर पाचोरा स्टेशन हे अद्ययावत असं मॉडेल स्टेशन तयार होईल अशा स्वरूपाची मागणी आपली रेल्वे बोर्डाकडे नेहमीच असते आणि लवकरात लवकर ते कामं पूर्ण देखील होतील। त्याच संदर्भात या जिल्हावासियांकरता आपण आता आपल्या मतदारसंघामध्ये राजधानी एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, उद्याच्या दिवशी महानगरी एक्सप्रेस आपण चाळीसगाव येथे थांबवणार आहोत। महानगरी एक्सप्रेसला आपण पाचोरा येथे थांबा घेतला होता, आता सचखंडला आपण थांबा घेतलेला आहे। याचप्रमाणे आपल्याला गेल्या पंचवार्षिकमध्ये हुतात्मा एक्सप्रेस सुरू झाली होती। त्या हुतात्मा एक्सप्रेसला सिटिंग कार चेअर असल्यामुळे स्लीपर कोच नव्हते, परंतु आता त्या सिटिंग कारला पण सुद्धा आपण 2 स्लीपर कोच मंजूर केलेले आहेत आणि परवाच्या दिवसापासून स्लीपर कोच ते सुरू झालेले आहेत। त्याचंसुद्धा उद्घाटन आपल्याला करायचं होतं, पण सुरुवातीला आपण सचखंड करू, नंतर ते करू। त्यावेळेस केलं असतं तर लोकांची मागणी झाली असती, आम्हाला सचखंड आधी द्या, म्हणून आपण आधी सचखंडचं आपलं इथं स्वागत केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याकरता एक चांगली पर्वणी रेल्वेच्या माध्यमातून आपल्याला आनंदाची बातमी आपल्यापुढे आज मी मांडतो। आमची जी मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे, भुसावळ पुणे आणि भुसावळ मुंबई या गाड्यांना सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला सिग्नल दिलेला आहे। लवकरच या गाड्या आपल्याला भुसावळ मार्गे, भुसावळवरनं आपल्याकडे पुण्याला जाण्याकरता आणि मुंबईला जाण्याकरता या दोन्ही गाड्या सुरू होणार आहेत। त्यामुळे आपल्या पाचोरा स्टेशनवरनं जाण्याकरता आता भरपूर गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत। प्रवाशांची खूप चांगल्या प्रकारची सोय या माध्यमातून झालेली आहे। निश्चितपणे पाचोरा स्टेशनावरती सुद्धा कोणाच्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही। ट्रेन लाईव्ह संघटनेने आणि सर्व सिंधी बांधवांनी, त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी बऱ्याच दिवसापासूनची याची मागणी होती आणि ट्रेन लाईव्ह संघटना या संदर्भातली मागणी घेऊन दिल्लीपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले होते। आज त्यामुळे सर्व संघटनेचे, सर्व जाती धर्मातल्या लोकांना सचखंड एक्सप्रेसचा सर्वांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे। त्यामुळे सर्व लोक आज हजारोच्या संख्येने या गाडीच्या जल्लोषाकरता
त्यांचा स्वागताकरता सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते। त्यामुळे पाचोरा शहराच्या व्यापारी असतील, आमचे विद्यार्थी असतील, प्रवासी असतील, धार्मिक कामामध्ये जाण्याकरता ही गाडीचा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा सर्वांना फायदा होणार आहे। या ठिकाणी जवळजवळ आम्ही 1 वर्षापासून माननीय खासदार साहेबांसोबत जुळून होतो। कुठलाही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, आम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करत होतो। त्याचमुळे या ठिकाणी ज्या काही ट्रेस उपलब्ध झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वप्रथम जाहीर आभार करतो, त्या ठिकाणी जाहीर आभार मानतो। वेळोवेळी आम्ही नानासाहेबांना डिमांड केली आणि नानासाहेबांनी आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतची भेट करून दिली आणि आज मागच्या वर्षी आपल्याला याच वेळेला महानगरी उपलब्ध झाली होती। तशीच काही प्रवाशांची डिमांड होती की सचखंड एक्सप्रेस उपलब्ध व्हावा, तर त्या पद्धतीने सर्व प्रवासी व्यापारी वर्गांसाठी काही समाज बांधव असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण सचखंड एक्सप्रेस या ठिकाणी मिळवून घेतलेला आहे। नानासाहेबांनी या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत त्यांच्या पद्धतीने वरती रेल्वे बोर्ड असेल, GM असतील, DRM असतील यांची वेळोवेळी भेट घेऊन या ठिकाणी आजच्या डेटला सचखंड उपलब्ध करून दिला। आणि या ठिकाणी आपण सर्व ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटना असतील, काही व्यापारी संघटना असतील, काही प्रवासी संघटना असतील, उपलब्ध या ठिकाणी आपण आलात आणि या थांबा असलेल्या ट्रेनचे आपण साक्षीदार झालात, त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो। सर्वप्रथम मी नानासाहेबांचा आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, आम्हाला ब्याजसाठी जायसाठी दुसरी कोणी सरळ एकदम चांगली गाडी नव्हती। ही सचखंड गाडी एवढी चांगली होती की टायमाने निघते आणि टायमाने पोहोचते आणि त्याच्यात सुविधा चांगली भेटते। त्या हिशोबाने नानासाहेबांनी आमची ही मागणी पूर्ण केली। आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो।